असे प्रत्येक जण आपण आपल्या सोयीनुसार नंतर आले मी स्वतःचं स्वतः हे केलेलं आहे. हे पानामध्ये दुसरं परसबाग आणि हे आहे आमच्या मामांचं घर. आता ही आमची कांदा चाळ चालू आहे मामांच्या इथं. शहरातली कांदा चाळ ही आमची. कांदे खराब होते त्याच्यामुळे आमचे साहेब आणि मामा कांदा चाळीचं काम करतात. मैत्रिणींनो, मी आज एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे असा आहे की आम्ही जिथं राहतो तिथं असा ग्रामीण एरिया आहे. शहर वस्ती आहेच, परंतु ग्रामीण एरिया म्हणजे हे अशा पद्धतीने जनावरं वगैरे किंवा जर असं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या घराच्या जवळ असे 1-1, 2-2 गुंठ्याच्या परसबागा वगैरे आहेत. आपण आपल्या दाराच्या समोर, घरांच्या समोर छोटी छोटी झाडे, भाजीपाला आपल्या आपल्या सोयीनुसार हे पाहू शकताय आपण. आंब्याचे झाडं असे प्रत्येकजण आपण आपल्या सोयीनुसार परसबागेमध्ये काहीतरी करतं. तर मी आजचा व्हिडिओ हा नवीन एका विषयावर बनवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आमच्या मामींचं आणि मामांचं परसबाग आहे. घराच्या जवळच 2 ते 3 गुंठ्यामध्ये खूप छान आणि मेहनतीने केलेलं हे परसबाग आहे मामांनी. ते पण एक रिटायर्ड सर्व्हिसमॅन आहेत, परंतु त्यांचा एक छंद जोपासणं हा त्यांचा खरंच छंद आहे. 2 गुंठ अद्रक लावायचे म्हणून तुम्हाला बोलले. हे पाणी कमी पडल्यामुळं मामा सुकायला लागले. तर नाही, पण 5 मिनिटाचा वेळ घ्यायला आलेली. मी तुला ह्यांना सांगितलं होतं ना, जयश्रीला बी घेऊन या. हा, ते म्हणले ना मला, म्हणून तर आले मी. आता हे आमचे मामा रिटायर्ड सर्व्हिसमॅन आहेत, परंतु त्यांना छंद म्हणजे जमीन, झाडं झुडपं प्रत्येक गोष्टीची संपूर्ण माहिती घेण्याचा खूप छंद आहे. त्यांच्याकडून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याकडून अशा. काही 3 ते 4 गुंठ्याची परसबाग बनवलेली आहे मैत्रिणींनो. त्या परसबागेत प्रत्येक हे पाहू शकताय, शहरात राहून देखील ते स्वतःचा छंद खूप छान जोपासतात. त्यांनी या परसबागेत असे गिन्नी गवत, डाळिंब असेल, शेवरी असेल, केळी, तसेच आपलं बेल, म्हणजे कुठलीच वस्तू अशी नाही आहे की त्यांच्याकडे त्या वनस्पती नाही आहेत, त्याची माहिती संपूर्ण नाही आहे, असं कुठलंच काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा आयुर्वेदामध्ये खूप छान असा वापर करतात ते. आयुर्वेदिक वस्तूवर त्यांचा छान भरवसा आहे. थोड्या थोड्या गोष्टींचा खूप छान असा त्यांनी उपयोग केलेला आहे. हे पाहू शकताय तुम्ही. हे पहा, भुईमूग, भेंडी असल, इकडे पपई. आता हे गहू लावलेलं आहे त्यांनी. ते मला पण बोलले की गव्हाचं असं आपल्या 3-4 पानावर गहू आलेला आहे, याचा कवळ्या गव्हाचा त्यांना हे करायचं होतं, ज्यूस करून रोज सकाळी ते पितात. खूप छान असं त्यांनी स्वतःचं स्वतः हे केलेलं आहे. हे पाहू शकताय तुम्ही. खूप मोठी मोठी झाडे. आणि इथं जरा पावसाळ्यात, आता उन्हाळ्याचं वातावरण असल्यामुळे खूप जरा थोडंसं ड्राय वाटते, परंतु पावसाळ्यामध्ये खूप छान मन रमतं इथं. कशामुळं लावलं किंवा कधी लागवड करायची असते ह्याच्या आल्याची? समजा आलं हे याच्यामुळे लावलं, ह्या हलक्या रानामध्ये दुसरं काही पीक येत नाही आणि आपल्याला पाणी कमी आहे. हां, प्यायच्या बोरचं पाणी हां, ते उन्हाळ्यामध्ये कमी येतं. हां, आणि आलं हे पाऊस पडल्यानंतर लावावं लागतं, समजा हां. जूनमध्ये. हां, आणि पाऊस संपूर्ण थोडे दिवस, 1-2 महिने त्याला थोडं पाणी द्यावं लागतं. हां, आणि ज्या वेळेला आपल्याकडे पाण्याचा एकदम तुटवडा येतो, हां. एप्रिल-मेला, त्यावेळेला ते काढायची हे पडते. म्हणजे पाण्याचा जास्त पाण्याची जास्त जास्त गरज नाही. हां, आणि हे हलक्या रानामध्ये दुसरं कुठलं पीक येत नाही. बरोबर आहे. आले सोडून हां, आलं येते, हळद येते, हो हो, म्हणून ते केलं. आणि आपल्याला घरगुती वापरायला ते 12 महिने वापरायला लागतं. आणि ते शिवाय काढून ठेवलेलं सुद्धा घरामध्ये तसेचं तसं राहतं. हां, हां, किंवा पाण्याच्या ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये जर गुंडाळून ठेवलं हां, किंवा मातीखाली जरी ठेवलं तरी ते सुरक्षित राहतं.
अच्छा. उलट त्याची वाढ होते पण कमी होत नाही. हां हां. आणि ह्या मातीत अजून काय येऊ शकतं? ही माती समजा आता अशी ही पांढरी माती आहे संपूर्ण आणि खूप ड्राय होती, थोडं पाणी म्हणजे उन्हात थोडीशी माती राहिली की लगेच कोरडी मोठी पडते. झाडे येतात हां. त्याला थोडं खत. हळकुंड वगैरे येतं का याच्यात? हा काय हळकुंड. हा हळकुंड पण. हां हां. हळकुंड ह्या एक वर्गाचा आहे त्याचा. हां हां हां. हळकुंड बी येतं. आणि आपल्याला पोरोडेबल हे आहे की टिकाऊ वस्तू मार्केटला न्यायची गरज नाही, आपल्या गरजेपुरतं आरामशीर हां हां निघतं बी आणि टिकतंही. हां शिवाय दररोज वापरातली वस्तू आहे हां. म्हणून ते केलं. खरं पाहिलं तर आज छंद जोपासणारे व्यक्ती खूपच कमी आढळतात. खूप अशी आयुर्वेदातली माहिती आहे मामांना आमच्या. या बाजूला हां असा तुकडा लावायचा, हां हां हां. मधला तुकडा लावायचा नाही किंवा अंकुर नसलेला, तो चालेल. जळून जातो. आपण लागवडीचा पण मैत्रिणींनो असाच एक व्हिडिओ अपलोड करूयात. तर मामांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला त्यांच्या वेळेनुसार दिलेला आहे, त्यांच्या कामातला वेळ आपल्याला दिलाय. आता हे झाड पहा, आमच्या मामांनी डोलगुंज हे केलेलं आहे यांनी. दोरगुण किंवा तसेच आयुर्वेदिक नाव आयुर्वेदामध्ये आहे आपल्याला अश्वगंधा. अश्वगंध म्हणतात, त्याच्या पावडर वगैरे आयुर्वेदामध्ये खूप छान अशी माहिती आहे मामांना. आणि विकतची आणली पावडर तर करूत ना. हे बघा ड्रॅगन फ्रूट, ह्याला पण खूप छान असे फळं येतात. घरच्या फळांचा हा आनंद खूप वेगळा असतो. हे पाहू शकताय आंबे, चिक्कू, खूप मोठी परसबाग बनवलेली आहे मामांनी. हे पाहू शकताय आंब्यांचं मामांनी स्वतः कलम केलेले आंब्यांचे झाड आहेत हे पाहू शकताय. आता हे झाड असं आहे मैत्रिणींनो की त्यांनी एका रोपट्याला दुसऱ्या झाडाची फांटी हे केल्यामुळे एकाच झाडाला 2 प्रकारचे आंबे येतात. शकताय ही कैरी. आता ह्या कैरीचा आकार वगैरे तुम्ही पाहिला तर तो वेगळाच आहे आणि ह्या झाडाची फांटी ही वेगळीच आहे. आता इथून हे झाड वेगळे आहे आणि इथून हे कलम केलेले वेगळे. आता ह्याच्या पाहू शकताय तुम्ही कैऱ्या कशा आहेत. चला तर आजची व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.